उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधीचं वितरण करण्यात येणार आहे। 93,26,000 शेतकऱ्यांना निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4,000 रुपयासाठी शेतकऱ्यांना ही 3 कामे पूर्ण करणे गरजेचे। नमो शेतकरी योजनेबद्दल मोठी अपडेट आली समोर। नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण सध्या योजनेचे एकही तब्बल 2 हप्ते प्रलंबित आहे आणि थकलेली रक्कम तुम्हाला एकाच वेळी मिळणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित आहे। सरकारचे नवीन नियम काय आहे आणि नक्की किती तारखेला हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करा। तरी मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की हप्ते का थांबलेले आहेत। तुम्हाला माहितच आहे की 25 मार्च 2026 रोजी राज्य सरकारने योजनेचा 8वा हप्ता अंदाजे 89 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला। पण त्यानंतर वित्तीय वर्ष 2026 ते 27 मध्ये डिसेंबर ते मार्च, एप्रिल, मे ते जुलै या 2 कालावधीमध्ये हप्ते अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही आणि कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही हप्त्याचे सविस्तर प्रस्ताव आणि मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेले आहे आणि म्हणजेच प्रशासकीय पातळीवर काम सुरू झालेले आहे। शासनाकडून अंतिम मंजुरी निधी मंजूर झालेली आहे। आतापर्यंत सर्वात मोठा प्रश्न आहे की 4,000 रुपये एकत्र मिळणार का? तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता याची दाट शक्यता आहे। म्हणजे सरकार जेव्हा या प्रलंबित हप्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करेल तेव्हा दोन्ही हप्त्याची रक्कम एकत्रित करून 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित करेल आणि हे हस्तांतर डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यावर होणार आहे आणि जमा केले जाऊ शकतात। अनेक शेतकरी विचारत आहेत की अधिकृत तारीख काय आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारने अजूनही पुढील हप्ता वाटपाची कोणती अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावरती कोणती अफवावर विश्वास ठेवू नका। जरी तारीख येईल अशी आपल्या चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला मी माहिती देईल। आणि शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख शेतकरी कुटुंबासाठी एक मोठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे आणि या कर्जमाफीमुळे सरकारवर खूपच मोठा आर्थिक भार पडलेला आहे आणि याच कारणामुळे सरकारने एका नवीन नियमानुसार विचार करत आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ मिळालेला आहे त्यांना नमो शेतकरी योजनेतून 1 वर्षासाठी तात्पुरते बंद करायला लागेल आणि असाच पेच सरकार समोर आला आहे। जर निर्णय लागू झाला तर कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते काही काळासाठी बंद होऊ शकतात, हे नक्की लक्षात घ्या। या निर्णयावर अजून अंतिम शिक्कामोर्फत झालेला नाही, पण चर्चा वेगाने सुरू झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला 2 नियम सांगितलेले आहे। सर्वात पहिले म्हणजे तुमची KYC पूर्ण करून घ्यायला सांगितलेले आहे। दुसरं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे, हे नक्की तुम्ही तपासून घ्या। त्यावर डीबीटी सक्रिय आहे का नाही हे नक्की तपासा। जमिनीच्या पातळीवर तुमची नमो शेतकरी योजनेशी लिंक आहे हे तुम्ही कायम तुमचे योग्य पद्धतीने निवडू शकता आणि तुमचे योग्य असतील तर तुमच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात होऊन जाणार। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात ताजी आणि खरी अपडेट। थोडक्यात सांगायचं तर 2 हप्ते प्रलंबित आहे आणि अजून तारीख जाहीर झालेली नाही, पण निधी मिळतो तेव्हा 4,000 रुपये एकत्र येऊ शकतात। तुम्हाला काय वाटते, म्हणजे सरकार कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना बंद करावी का? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ पाहत राहा। भेटूया नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।